मी प्रशांत पवार आहे. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा. आज आपण वडा बीपीडी कॉलनी येथील जुनी वसाहत येथे शाहीर संभाजी भगत यांचा आंबेडकरी जलसा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. त्यासाठी आपण इथे आलो होतो. आपण बघू शकता माझ्या पाठीमागे हा कार्यक्रम होणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. अगदी तळागाळामधल्या लोकांपर्यंत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ज्यांनी पोहोचवलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान. या संविधानाला आपण या ठिकाणी वंदन करूया. कोटी कोटी रंगराती, कोटी कोटी कंठराती, कोट 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 छातीचा हात हात हाती ठेवा, साथ साथ साथी ठेवा, अंत अंत अंतरातीचा. कोटी कोटी रंगराती, कोटी कोटी कंठराती, कोट 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 छातीचा हात हात हाती ठेवा, साथ साथ साथी ठेवा, अंत अंत अंतरातीचा. समरांगनिया रणांगनिया टाकून कारे बा. समरांगनिया रणांगनिया टाकून कारे बा, टाकून कारे बा, टाकून कारे बा, टाकून कारे बा, टाकून कारे बा.
बंधू चला रे बंधू चला रे बंधू चला संविधान बंधू चला रे बंधू चला रे बंधू चला संविधान 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 जीवन मार्ग दिला अनोखा असा जीवन मार्ग दिला अनोखा असा सारे समान ना कुणी भाषा सारे समान ना कुणी भाषा नरभक्षकची होई भित्रासता नरभक्षकची होई भित्रासता सारे एकाच पंक्तीत बसा हो सारे एकाच पंक्तीत बसा हे नुरले वाडे पुढे रजवाडे दुरले फुला महत्ती घोडे दुरले वाडे पुढे रजवाडे दुरले फुला महत्ती घोडे रात सरली अशी रात सरली अशी गेली अशी धुळधा बंधू चला रे बंधू चला रे बंधू चला संविधान बंधू चला रे बंधू चला रे बंधू चला संविधान 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 राष्ट्र धर्म तू निधर्मी काळीज तुझे राष्ट्र धर्म तू निधर्मी काळीज तुझे हे तुझे धर्मराष्ट्र मन सुधे हे तुझे धर्मराष्ट्र मन सुधे जाती धर्मी शोधू लागली नाती जाती धर्मी शोधू लागली नाती माती होईल त्यांची माती माती होईल त्यांची माती अंतरी विषमकारे पेरुळी खाचा होईल रे महामेरू अंतरी विषमकारे पेरुळी खाचा होईल रे महामेरू गड्या माणूस हो गड्या माणूस हो आज तुझा सन्मान सन्मान बंधू चला रे बंधू चला रे बंधू चला संविधान बंधू चला रे बंधू चला रे बंधू चला संविधान 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 बंधू चला रे बंधू चला संविधान बंधू चला रे बंधू चला रे बंधू चला संविधान बंधू चला रे बंधू चला रे बंधू चला संविधान बंधू चला संविधान बंधू चला संविधान ज्यांची आज आपण जयंती करतो आहोत त्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं ओपन आणि आता मी महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या कधी कधी परदेशातल्या विद्यापीठांमध्ये फिरतो. छोटं माझ्या एक लक्षात आलं की बाबासाहेबांच्या नावाची चेअर तरी तिथं असते, पुतळा असतो. त्या विद्यापीठामध्ये काही ना काहीतरी बाबासाहेबांच्या नावाचं असतं. आणि हे फक्त एका देशामध्ये नाही, अनेक देशांमध्ये हे मी पाहिलं. आणि मला प्रश्न पडला की इतकी दिगंत कीर्ती
बाबासाहेबांना कशामुळे मिळाले असेल? बाबासाहेबांच्या बरोबर तर जात नव्हती, जात विषयासारखी त्यांच्या बरोबर जगत होती. धर्म पहाडासारखा आडवा आला होता. आणि पैसे तर बाबासाहेबांकडे नव्हते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 4 मुलं हे औषधा वाचूनच माती आड गेलेली आहे. मग बाबासाहेबांकडे होतं काय? लोक म्हणतात बुद्धी होती, लोक म्हणतात महापंडित होते, ते होतेच. बाबासाहेबांकडे भूमिका होती. भूमिका, ज्यांच्याकडे भूमिका असते ते कोणत्याही युगातलं युद्ध हे जिंकू शकतात. मुख्य म्हणजे बाबासाहेबांकडे भूमिका होती. एकटे होते, कधी कधी एकटे, पण घाबरले नाही. भूमिका घेऊन पुढे गेले. हा जलसा बाबासाहेबांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला जलसा आहे. भूमिका. या ठिकाणी सगळे माझे जुने जाणते मित्र बसलेले आहेत. शिरीषचे वडील जुने माझे मित्र आहेत. मनोज आज माझा मित्र नाही आहे. तुमच्या सगळ्या राजकीय मतभेदांच्या पलीकडे एक माणुसकीचं नातं आणि एक मंगलमैत्रीचं नातं जे असतं ते मनोजशी आणि मनोजच्या घराशी होतं. त्याचा भाऊ इकडे आहे. शिल्वीन ज्या साहित्य संमेलनात ही भूमिका जलशाची उभी राहिली त्या साहित्य संमेलनाचा भाग शिल्वीन होता. विद्रोही संमेलन आम्ही जे धारावीमध्ये भरवलं 1999ला, त्याच्यामध्ये भूमिका लिहिण्याची जी जबाबदारी होती ती माझ्याकडे आली. आणि मी जरा मराठीतल्या सगळ्या कवींचा वगैरे जरा अभ्यास केला. माझ्या लक्षात आलं की काय लिहित आहेत. एक या खांद्यावरून बाबासाहेब फुले शिवशाहू यांचे विचारांची पालखी जाईल. आणि म्हणून ते गाणं मी लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांनी फ्रंट पेजला ते छापलं की ह्या विद्रोही साहित्य संमेलनाची ही भूमिका. आणि त्याच्यामध्ये हे सगळे होते. मनोज पण होता. सगळी आंबेडकरी चळवळीतली सगळे लोक होते. लेफ्टमध्ये लोक होते, सोशलिस्ट लोक होते. आणि ते गाणं मग त्यातनं हा जलसा उभा राहिला. आणि हे जे गाणं आहे ते आमच्या जलशाची भूमिका आहे ती तेवढी सादर करतो. कोण आहे ते साहित्यिक? कोण आहेत विचारवंत? प्रस्थापित विचारवंत कोण आहे? विषाची जिथे लावली रोपटी त्या गावातले दूध प्यावे कसे. मुबारक तुला बेईमानी तुझी, पंगतीला तुझ्या मी बसावे कसे. हवे तर तुला पाळणा तू बदल, अर्भकाचे नियाकार बदलू कसे, बदलू कसे. अर्भकाचे नियाकार बदलू कसे. अरे लोक, अरे हे पालखीचे भोई, हे पालखीचे भोई. अरे यांना आईची ओळख नाही. पालखीचे भोई, यांना आईची ओळख नाही. पालखीचे भोई, यांना आईची ओळख नाही. पालखीचे भोई. ओ जिथं जिंदगी जागते, जिथं जिंदगी जागते यांची लेखणी पोटत नाही. पालखीचे भोई, यांना आईची ओळख नाही. पालखीचे भोई, यांना आईची ओळख नाही. पालखीचे भोई. अरे राजकवी चल चल चल. भले भले भले. अरे राजकवी लाज रवी उजड तुझा काय सांगू. उजेड तुझा काय सांगू. उजेड तुझा काय सांगू. अरे राजपिंड तुझे तांडे तोरा तुझा काय सांगू. तोरा तुझा काय सांगू. तोरा तुझा काय सांगू. अरे अंगी वस्त्र मुख्य अस्त्र जादू त्याची काय सांगू. जादू त्याची काय सांगू. जादू त्याची काय सांगू. तुझा भार आमच्या डोई. या देशातील लेखक आणि कलावंत विचारवंत यांचे कपडे हे काय आभाळात पडत नाही. गावागावात शेतकरी शेतात काम करतात. आमच्या बहिणी कापूस वेचतात. तो कापूस शहरामध्ये आणला जातो. शहरामध्ये कामगार आपल्या मज्जातंतूंनी ही वस्त्र विणतात. रक्ताचा रंग देऊन ती वस्त्र रंगवतात. त्यांच्या पायातल्या चपला वाहना, बूट
या देशातले पूर्वाश्रमीचे अस्पृश्य आजही मेलेली ढोरं ओढतात, चामडं कमावतात, जणू काही स्वतःची चामडी उतरवून त्याचे चप्पल बूट यांच्या पायात घालतात. पण हे गाणं काय लिहितात तुम्हाला माहिती आहे? हे गाणं लिहितायत, वेगवेगळे लिहिते आहेत, पण ते जुनं एक गाणं होतं की रानात सांग कानात या फुले नाटे, मी भल्या पहाटे येते. आता रानात जायचं तर कानात कशाला सांगायचं? आणि गरीब माणसं रानात सकाळी वेगळ्याच कारणानं जातात. अरे भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या आतमध्ये लागतात, की झाडाला लागतात, हे ज्यांना माहीत नाही त्यांनी आमच्यावर हजारो वर्ष सांस्कृतिक राज्य केलेला आहे. आणि म्हणून हा जलसा आहे. माय डिअर फ्रेंड्स, दोज हू आर लेक्चरर्स, प्रोफेसर्स, टीचर्स, डॉक्टर्स, लॉयर्स, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. We are not here to entertain you. There are many other people who can entertain you. There is chimney-wala, popot-wala. There are many people, but we are not here to entertain you. We are here to disturb you. कारण तुम्ही गाढ झोपेत आहात. मी तुमची करमणूक करायला आलेलो नाहीये, तुम्हाला गाढ झोपेमध्ये डिस्टर्ब करायला आलेलो आहे. चल कवी लाज रवी उजड तुझा काय सांगू, उजड तुझा काय सांगू, उजड तुझा काय सांगू. अरे राजपिंड तुझे तांडे तोरा तुझा काय सांगू, तोरा तुझा काय सांगू, तोरा तुझा काय सांगू. अरे या देशामध्ये जगाच्या गान कोकिळा जन्माला आल्या, महान महान गायिका जन्माला आल्या. काय सुंदर गाताय, सगळ्या आहेत, पण सगळ्या मिळून काय गाताय? गाता आहे मागे उभा मंगेश आणि पुढे पण उभा मंगेश. अरे आम्ही कुठे उभे? आमचं हे कधं गाणं म्हणा. राग याचा नाही बांधवांनो, राग याचा नाही की त्यांनी आमचं गाणं म्हटलं नाही. राग याचा आहे की आमचे फाटके तुटके लोक असतील, पण बाबासाहेबांना प्रचंड प्रेम करतात, ते त्यांच्याकडे गेले, त्यांना सांगितलं की जाता जाता एखादं बाबासाहेबांचं गाणं म्हणा. त्या नाही म्हणाल्या. ज्या कंठाला जो कंठ कितीही सुमधुर असला आणि त्याला जर बाबासाहेबांच्या नावाचा इटाळ होत असेल, तो कंठ कितीही सुमधुर असू द्या, ते आमच्यासाठी फाटकी पिपाणी आहे, लक्षात ठेवा. आणि मी इथं फक्त आपल्या माणसात येऊन हे सांगतो असं नाही, मी टीव्हीवर सुद्धा सांगितलंय. ते लोक आले माझ्याकडे, ते म्हणले तुम्ही नाही म्हटलं. कोणत्याही स्त्रीचा अपमान करण्याची आमची ताकदच नाही, कारण आम्ही बाबासाहेबांचे लोक आहेत. अरे स्त्रियांचा सन्मान करतो, पण त्यांची भूमिका हे आम्हाला मान्य नाही, आम्हाला त्यांची भूमिका. आणि म्हणून लढा आहे, हा सांस्कृतिक लढा आहे. आमच्याकडे भूमिका आहे, त्यांच्याकडे पण भूमिका आहे. त्यांनी सरळ सरळ वैदिक धर्माची जी सावरकरवादी भूमिका आहे ती त्यांनी उंचावलेली आहे. आणि आम्ही फुले आंबेडकरांचे, शिवशाहूंचे वैचारिक वारस, त्यांचे पुत्र आहोत. हा लढा आहे, सांस्कृतिक लढा आहे, आणि हा लढा चालू राहणार. आज अशा एका जंक्शनवर आपण येऊन थांबलेला आहोत. या देशातले वैदिक लोक यांनी प्रतिक्रांतीच्या मध्यात आणून आम्हाला सोडलेला आहे, आणि त्या काळात आम्ही कार्यक्रम करतोय. या देशामध्ये जे सांस्कृतिक राजकारण करावं लागणार आहे, त्याचे दिशा दिग्दर्शन या जलशातनं व्हावा म्हणून हा जलसा उभा केलेला आहे. अय भाऊ, इंटरटेनमेंट काय नाही आहे. या देशातलं सांस्कृतिक राजकारण काय आहे? चल अरे दिसे चंद्रदेव इंद्र, दिसे चंद्रदेव. काल महात्मा ज्योतिराव फुल्यांची जयंती होती. जे प्रबोधन तुम्हाला सत्याकडे घेऊन जात नाही ते तुमची मुक्ती करणार नाही, आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना केली. आपल्या बापाचा गुरु, त्याची काल जयंती झाली.
हे दिसकामिनी गजगामिनी दिसकामिनी गजगामिनी. नंतर त्यांनी जे काही केले त्याचा अनालिसिस नीट नाही झालेलं अजून. त्या कल्चरल हेजिमनीला धक्का दिला म्हणून बाबासाहेब दिग्विजयी नेते आहेत. बाबासाहेब संविधान लिहिलं ठीक आहे, पण या देशामधली जी जुनी पुराणी सडी गली जी संस्कृती होती त्या सड्या गल्या संस्कृतीचं पूर्णपणे नायनाट करण्याचं काम जे आहे ते बाबासाहेबांनी लिहून ठेवलं. आपण ते केलं नाही, एक गोष्ट वेगळी. हेजिमनी काम करते, ती कल्चरल हेजिमनी तोडण्याचं काम बाबासाहेबांनी सुरू केलं. ते हा जलसा थोड्या बहुत प्रमाणे आपल्या कुवतीप्रमाणे आम्ही चालू ठेवलेला आहे. चल दिसे चंद्रदेव इंद्र दिसे चंद्रदेव इंद्र आमची वस्ती नाही लिवली आमची वस्ती नाही लिवली आमची वस्ती नाही लिवली. हे दिसकामिनी गजगामिनी दिसकामिनी गजगामिनी. अरे राप्ती माय नाही लिवली राप्ती माय नाही लिवली राप्ती माय नाही लिवली. अरे दिसे पान हिरवे रान दिसे पान हिरवे रान. अरे चढती उन नाही लिवली चढती उन नाही लिवली चढती उन नाही लिवली. तू रंगवली दुनिया तू रंगवली दुनिया तो रंग नाही हे बालकी ज्ञाना चोळत नाही हे बालकी ज्ञाना चोळत नाही हे बालकी. ओ जिद्दा जिंदगी जागते जिंदगी जागत यांची लेखणी बघत नाही हे बालकी ज्ञाना चोळत नाही हे बालकी ज्ञाना चोळत नाही हे बालकी ज्ञाना चोळत नाही हे बालकी. सगळे जे आहेत ते द्रविडियन आणि अवैदिक संस्कृती मानणारे आम्ही सगळे लोक आहोत आणि ते सगळे मातृसत्ताक आहेत. भारताचा सगळा इतिहास मातृसत्तेचा आहे, काळाकाळातला इतिहास. आणि त्याचा नीट अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी या देशामध्ये पहिल्यांदा म्हणजे फुल्यांनी काम सुरू केलं, परंतु पहिल्यांदा स्त्रियांना राजकारणात आणि समाजकारणामध्ये म्हणजे प्रमुख म्हणून आणणं त्याचं काम बाबासाहेबांनी केलं. तो जातीयांचा लढा होता 1916 साली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्यावेळेला एम.ए.चा प्रबंध लिहिला त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी सुतोवाच केलं की या देशातल्या स्त्रिया ज्या आहेत त्या जाती व्यवस्थेच्या मुखावर आहेत, वर्ण व्यवस्थेच्या. 1936 नंतर पुन्हा त्यांनी त्याचा खूप चांगला म्हणजे सिद्धांतच मांडला की स्त्रिया आणि जाती व्यवस्था. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर सगळ्यांना माहिती आहे की आम्ही एक मोठी सांस्कृतिक चळवळ उभी केली, ही दलित पॅंथरची होती. आणि त्या दलित पॅंथरच्या चळवळीनं अनेक लेखक कवींना जन्म दिला. शेवटच्या काळामध्ये मी सिल्वीन आम्ही सगळे त्याचा भाग होतो. आमचे इथं बसलेले बंधू पण ते पण आम्ही सगळे एकत्रच होतो. त्याच्यामध्ये नामदेव ढसाळ पण नामदेव बरोबर माझे अतिशय जवळचे संबंध होते आणि मैत्री होती, पण नामदेव बरोबर माझे वैचारिक पटत नव्हतं, त्याचं म्हणणं वेगळं होतं. शिवाजी अंडरग्राऊंडचा ज्यावेळेला मी 300वा प्रयोग केला त्यावेळेला मी नामदेवला म्हटलं की तू ये. नामदेव स्ट्रेट याच्यावर आला, गाडीवर होता. आले ते भट होती आणि नसीरबाई होती, त्याला वरती नाही घेऊन येऊ शकतो. पण नामदेव माझा मित्र, त्यांना लक्षात आलं की हा त्याचा मित्र. नामदेव वाढला, पण मी मंगल मैत्री मानणारा माणूस आहे. मृत्यू नंतर सुद्धा मी नामदेव बरोबर माझी मंगल मैत्री मी तुटू देणार नाही. आणि म्हणून नामदेवच्या काही कविता आणि माझी काही जातीयांताची गाणी म्हणजे थोडंसं कंप्लीट नवीन प्रयोग केलेला आहे. तो सगळे इंटेलेक्च्युअल लोक बसलेले आहेत म्हणून तो सादर करतो. त्यांची सनातनी दया, त्यांची सनातनी दया ठाकरोन रोडच्या साठी आभाळात मांडव घातला नाही. अरे बोलून चालून ते सामंत शाह, त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश
लादलेल्या पडिबाद आयुष्यात अरे फुटपाथ देखील आपली नाही. माणूस कोणाची किळस यावी इतके त्यांनी बनवला आहे लाचार. अरे करपून गेलेल्या आतड्यात साली माती भरायला मिळत नाही. उगवणारा न्यायी दिवस लाच हल्ल्यागत त्यांचाच होतो पाठीराखा. आणि आपली कत्तल घडताना त्यांच्या सरळ हातातून निश्वासही ढळत नाही. निश्वासही ढळत नाही. निश्वासही ढळत नाही. कसा ग बाई ग कसा ग बाई ग कसा ग बाई जातीचा योगिना धर्माचा योगिना. कसा ग बाई जातीचा योगिना
आठवत नाहीस त्यांना, ज्यांच्या हाडा मासाचा खच आजही तुझ्या किल्ल्यांच्या पायथ्याशी कणतो आहे. सांग त्यांच्यासाठी का लिहित नाहीस मैलाच्या दगडावर एखादी ओळ. माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस. तुझ्याबद्दल आदर वाटत नाही, तुझे गुणगान गावे असे होत नाही. वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापचा थुंकावे, वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापचा थुंकावे, वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापचा थुंकावे. हाडाची काढे करून काढला खाणीतून कोळसा, ठोकून आमचा जीव गेला नी भरला तुझा खिसा. अरे तवा मशा कळला नव्हता का धर्म मोठा माझा दादा. तवा तू कसा विचारला ढाल आमची जात कंची हत्ती आमचा धर्म कंचा हत्ती आमची जात कंची हत्ती आमचा धर्म कंचा. हे उपाशी पोटी जेव्हा फिरवला तुझा नांगर, तुझा नांगर दादा तुझा नांगर, तुझा नांगर दादा तुझा नांगर. अजून हात करले तुझा पिकाची रसार दादा, पिकाची रसार दादा पिकाची रसार, पिकाची रसार दादा पिकाची रसार. हे तवा पद्मशा हे तवा पद्मशा करून होती का तुमचा माता माझा दादा. तवा तू कसा विचारला आमची जात कंची हत्ती आमचा धर्म कंचा. हे कागद आम्ही बनवलं त्यावर धर्मग्रंथ लिहिला, धर्मग्रंथ लिहिला दादा धर्मग्रंथ लिहिला, धर्मग्रंथ लिहिला दादा. दिल्ली फुलांची परडी आम्ही देवदूत पुजला दादा, देवदूत पुजला दादा देवदूत पुजला, देवदूत पुजला दादा देवदूत पुजला. हे अस्पृश्याची परडी वापरून देव नाही म्हणला का मला दादा. तवा तू कसा विचारला हत्ती आमची जात कंची हत्ती आमचा धर्म कंचा. तर माणूस मेला हे जेव्हा मी ऐकलं आणि मी त्याच बॅकग्राऊंडवर तिथेच एक गाणं लिहिलं. हे मी ठेवलं आहे माझ्या बाबासाहेबांसाठी आणि त्यांच्या प्रबोधनासाठी. ती माझी मुलगी गाते आहे. गबया माणूस मारला, माणूस मारला, बया माणूस मारला, माणूस मारला, बया माणूस मारला, माणूस मारला.
जातीचे त्या विषयाचे कितीही दुर्गुण गायले तरी शेवटी त्या जाती व्यवस्थेला हाकलून द्यावं लागणार, तिचा निपात करावा लागणार. आणि त्यासाठी साधारणपणे 70च्या दशकात एक गाणं खूपच गाजलेलं गाणं, ते गाणं विशाल पारदे फार सुंदर आवाजात पेश करतात. सगळ्या जुन्या आठवणी त्यामुळे जाग्या होतात लोकांच्या. अरे उठ माणसा उठाता तू तोड जातीच्या बेड्या, गुलामगिरीची उचलून तिरडी मोडून काढल्या कोड्या. उठ माणसा आता उठ माणसा उठाता तू तोड जातीच्या बेड्या, गुलामगिरीची उचलून तिरडी मोडून काढल्या कोड्या. आता उठ माणसा हे इतिहासाचे रांजण भरले, गाजण भरले कलिताश्रू बिंदूंनी, कलिताश्रू बिंदूंनी, कलिताश्रू बिंदू, गाताचे गाजण भरले कलिताश्रू बिंदूंनी, कलिताश्रू बिंदूंनी, कलिताश्रू बिंदूंनी. पिण्याचा बलिदान मिळला कर्मठ नटखट भोजूनी, कर्मठ नटखट भोजूनी, कर्मठ नटखट भोजूनी. अत्रिमेचा सूर्यपिंडला भेटवाया जाती, हाय हा भेटवाया जाती. फोडून मोडून टाका फोडून या द्वेषाच्या भिंती, या द्वेषाच्या भिंती, या द्वेषाच्या भिंती. करावी युगायुगांची आदळ्याची शाळा. उठ माणसा आता उठ माणसा, उठ माणसा उठाता तू तोड जातीच्या बेड्या, गुलामगिरीची उचलून तिरडी मोडून काढल्या कोड्या. आता उठ माणसा, आता उठ माणसा, आता उठ माणसा, आता उठ माणसा. अनखेर नगर आड राणी आळवली काळो खाच्या, भीम उजेड कोरतो काळ्या आईच्या उरात. भीम लेखण्या पेरतो पेरतो ग माये, भीम लेखण्या पेरतो. चल आणि खेळ लग आनंद राणी, अरे माणसाला खेळलं असतं कधी सोडवणूक करता येते. या देशामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान त्यांनाच आढळण्यात फिरलेला आहे. आणि खेळ लग आनंद हमने भारत हो कुणी, हमने भारत हो कुणी, हमले भारत हो कुणी. सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान. सोडवा सोडवा संविधान, सोडवा जगाचं विधान. सोडवा सोडवा संविधान, सोडवा जगाचं विधान. सोडवा. उगावता मनोकाळ, उगावता मनोकाळ, उगावता मनोकाळ. उगावता मनोकाळ. या मनोकाळाचा जन्म ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात पुरुष सुक्तामध्ये झालेला आहे. आणि बाबासाहेबांनी जेवढी साधनं उपलब्ध होती ती सगळी वापरून रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया नावाचा एक अजोड ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्या घरात पुस्तकाचं नाही कपाट, त्याचं घर होऊ शकतं सपाट. बाबासाहेबांनी रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया नावाचा एक अजोड ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जगाच्या सोशॉलॉजीला कॉन्ट्रीब्युशन देईल अशा प्रकारचा एक सिद्धांत मांडलेला आहे. ते म्हणजे भारतीय जाती व्यवस्थेचं मुख्य लक्षण काय, म्हणजे काय होण्यासाठी बोलतात की या देशामध्ये छोटी क्रांती होते, या देशातले ताबडतोब मनोवादी जागे होतात
आणि त्या छोट्या क्रांतीच्या विरुद्ध मोठी प्रतिक्रांती करतात आणि हा देश सातत्यानं गुलाम ठेवतात. आणि बाबासाहेबांनी रेफरन्स दिलेले या जगातली सगळ्यात मोठी क्रांती तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधली आणि जीवन घडवणाऱ्या विचारांबद्दलची क्रांती जी आहे ती तथागत गौतम बुद्धांनी पहिल्यांदा केलेली आहे. जगातल्या सगळ्या धर्माचं मूळ कुठलाही धर्म घ्या तुम्ही. मी धर्मशास्त्राचा अभ्यास करणारा माणूस, मी बुद्धिस्ट आहे. जगातल्या सगळ्या धर्मांचा जर तुम्ही नीटपणे अभ्यास केला त्याच्या पायाशी बौद्ध धर्माचं काही ना काहीतरी तत्वज्ञान आहे. पहिली सगळ्यात महत्तम क्रांतिकारक कोण असेल या जगातला तर तो गौतम बुद्ध. ज्यावेळेस त्यांना कळलं की गौतम बुद्धानं फक्त आशियापुरताच हा उजेड नाही, हा जगासाठी उजेड उभा केलेला मनोवादी जागे झाले आणि पहिल्या शतकामध्ये एक प्रतिक्रांती केली. त्याच्यामध्ये पुष्यमित्र शुंग या राजाने दरबारामध्ये घोषित केलं की कोणत्याही बौद्ध भिक्खूच्या मुंडकानं मी तुम्हाला 100 सुवर्ण मुद्रा देतो. आणि मग या देशातले बौद्ध धर्म जो आहे तो सगळे बुद्धाचे सगळे जे अनुयायी आहेत ते निरनिराळ्या देशांमध्ये गेले. एक मोठी गोष्ट झाली त्या काळात, नीट आहे का? चक्रवर्ती राजा अशोकानं हे भगत साम्राज्य उभं केलं आणि या भारताचा संपूर्ण निर्मितीचा पाया घातला. त्याचा संपूर्ण इतिहास मनुवाद्यांनी काढून टाकला. ब्रिटिश आल्यानंतर आम्हाला माहित पडलं की चक्रवर्ती अशोक नावाचा एक राजा होता आणि त्यांनी 84,000 स्तूप उभे केले होते. आता ही 84,000 स्तूपामध्ये 100-200 स्तूप आणि काही जे आहे ते शिल्लक आहे. बाकी सगळ्यांवर आक्रमण झालेलं आहे. 84,000 चैत्य स्तूप गेले, 100-200 राहिलेले. राजा एवढा कारुण्यमय राजा मी बघितला नाही. छत्रपती शिवाजी महाराज नंतर जन्माला आले पण ते अगोदर त्या अशोकाने अरे माणसांसाठी तर दवाखाने कुणीही काढतं, यांनी जनावरांसाठी दवाखाने काढले. अशा राजाचं नाव सुद्धा खतम केलं. 1000 वर्ष या देशामध्ये अंधार युग होतं आणि या महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरुद्ध संतांचे छोटे छोट्या जातीत संत निर्माण झाले आणि त्यांनी वारकरी संप्रदायाचा विकास केला, उगम केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य उभं राहिलं ती दुसरी क्रांती मध्ययुगात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केल्यानंतर संभाजी महाराजांनी ते स्वराज्य विकसित केलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी एका नव्या क्रांतीची सुरुवात केली. बाबासाहेबांनी त्याच्यावर कळस चढवला. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. 1927ला त्यांचं जे काही मनुस्मृती होती ती जाळली. त्याचा बदला 2018ला मनोवाद्यांनी घेतला. दिल्लीच्या जंतर मंतरवर दिवसा ढवळ्या संविधान जाळलं. कोणी एक शब्दाने बोललं नाही, एक शब्दाने बोललं नाही. तुम्ही बोलला तो खतम करेंगे. निघून गेलेली नाही. नुसता कार्यक्रम बघून टाळ्या वाजून इथून जाऊ नका. काहीतरी करा, काय करा तुम्ही लोकली ठरवा. मी नेता नाही, मी जाणारा माणूस आहे. साहेबांनी मतदानाचा हक्क स्त्रियांना दिला. अरे अमेरिकेसारख्या आधुनिक राष्ट्रामध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून 68 सालापर्यंत त्यांना लढा द्यावा लागला. बाबासाहेबांनी संविधानामध्ये स्त्रियांना दिला. कारण तुम्ही जर कॉन्स्टिट्युशनल डिबेट नावाचं बाबासाहेबांचं संपूर्ण कलेक्शनच आहे ते जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. ते बरोबर बायकांना मतदानाचा अधिकार देऊ नका. बाबासाहेब बोलले एकटे होते. बाबासाहेब एकटे ते संविधान लिहिलं, ते सगळं काय केलं, पुढे काही नाही केलं. त्याच्या पाठीवर कुठं मिळणार नाही एवढे फालतं होतं. आपण सगळं करून ठेवलं होतं. आपल्या बापाला सगळं करून ठेवलं होतं, फक्त करून खायचं होतं. अरे प्रत्येकाला काहीतरी दिलेलं आहे, आपल्यालाच नाही प्रत्येकाला दिलेलं आहे. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, सर्व जातीच्या लोकांना दिलेलं आहे.
कोणाकोणाला काय दिलं बघा. तुम्ही मताचे राजे, तुम्ही मताचे राजे, तुम्ही मताचे राजे, मतदार बंधू सांगा. तुमचा मताचा हक्क, तुमचा मताचा हक्क कुठून आला सांगा. तुम्ही चालक मालक पुढारी दादा सांगा. तुम्ही आमदार खासदार कसे काय झाले सांगा. तुम्ही चालक मालक पुढारी दादा सांगा. तुम्ही आमदार खासदार कसे काय झाले सांगा. तुम्ही मीडियावाले, तुम्ही मीडियावाले पेपरवाले सांगा. तुमच्या पेनात शाही कुठून आली सांगा. जरा अभिव्यक्तीला चार, जरा अभिव्यक्तीला नसता सुरेल करा. तर पुन्हा असतं का चॅनल वाला मला. तुम्ही काय कोणाचे, तुम्ही काय कोणाचे वकील दादा सांगा. तुमची वकिली कशी काय चालते ते तरी सांगा. खरा जलसा सुरू होणार है कि सूरत को पहचानो भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभलते रहना रे भाई. इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभलते रहना रे भाई. इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभलते रहना रे भाई. भीमा पुतळ्यात बंद केला बाई, भीमा भजनात बंद केला बाई. त्याच्या वैरांनी जेर बंद केला गा. भीम माझा रडी तो गा ढाई ढाई आसू डोई बेडी पाई. वळी वासवांची कोसळती बाई, अंग अंगची चौताळते बाई. भीम बाजारी आणला ग बाई, त्याची जाहिरात झाली ग बाई. सारे खाटी ग जमले ग बाई ग.